नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचारी अपडेट्स यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत। मित्रांनो, जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं असून आता बहुतांश कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याचा मार्ग सुकर झालेला आहे। तर बघूया मित्रांनो, काय आहे परिपत्रक। तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। जुन्या पेन्शन संदर्भात सरकारने आत्ताच एक माहिती मागवलेली आहे मित्रांनो। माहिती काय आहे बघा। वित्त विभागाकडून 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे। म्हणजे 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची जर भरती 2005 पूर्वी जरी झालेली असली परंतु या भरतीची जाहिरात 1/11/2005 पूर्वी जर असेल तर अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे। म्हणजे काहींची तर 2-3 वर्षापूर्वी सुद्धा भरतीची जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेली होती आणि त्यांना ऑर्डर 2005, 6, 7 पर्यंत देण्यात आल्या होत्या। अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा आता जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे, त्याची माहिती या पत्राद्वारे मागवण्यात आली आहे। आणि जुनी पेन्शन योजना आपण स्वीकारावी यासाठी विकल्प कर्मचाऱ्यांकडून भरून घेण्यात येणार आहे। त्यासाठी आता सरकारवर येणारा आर्थिक भार या संदर्भातील माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव करण्याबाबत या पत्राद्वारे जिल्हा परिषद शिवोंना कळवलेले आहे। म्हणजे आपल्या जिल्हा परिषदमध्ये 2005 नंतर रुजू झालेले परंतु जाहिरात अगोदर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती आणि अंदाजे त्यांना होणारा खर्च म्हणजे पेन्शनवर होणारा खर्च याविषयी माहिती आता या पत्राद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मागवण्यात आलेली आहे। बघा, दुसरा मुद्दा, अधिवेशनामध्ये सन्माननीय सदस्य यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांनी म्हणजे अजितदादा पवार यांनी 3 महिन्याच्या आत सरकार त्याबद्दल निर्णय घेईल असे नमूद केले होते। तरी दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी शासनावर येणारा अंदाजित आर्थिक भार 15 दिवसाच्या आत एक फॉर्म दिलेला ईमेल दिलेला आहे बघा, त्यावरती सादर करायचा आहे। शिवो यांनी सदर प्रकरणी माननीय उपमुख्यमंत्री वित्त म्हणजे अजितदादा पवार यांनी कालमर्यादा नमूद केली असल्याने आपल्या स्तरावर तातडीने कार्यवाही करून माहिती शासनास सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी असं कळवण्यात आलेलं आहे। बघा, सुभाष इंगळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी हे परिपत्रक किंवा सूचना सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेले आहे। आणि हे बघा 31 जुलै 2024 हे पत्र आहे मित्रांनो। याद्वारे आता कर्मचाऱ्यांना एका प्रकारे मोठा दिलासा मिळणार आहे, कारण 2005-6 रोजी झालेली जी भरती आहे यांची अधिसूचना 2005 म्हणजे नोव्हेंबर 2005 पूर्वी निघालेली होती। म्हणजे बहुतांश कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजना लागू होण्याचा मार्ग आता याद्वारे सुकर होणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद, धन्यवाद।